हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, या देशातील समस्त बहुजनांचे मार्गदाते मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्रातील तमाम संत पुरुष, राष्ट्रपुरुष, मध्ययुगीन भारतात ज्यांनी सामाजिक क्रांतीची ज्योत प्रणित ठेवली ते संत कबीर, संत रविदास, संत तुकोबराया, या सगळ्या महापुरुषांना, महामानवांना, संत पुरुषांना विनम्र अभिवादन. नागवंशीयाच्या नागपुरामध्ये राष्ट्रीय आरक्षण संवर्धन परिषद याचं अत्यंत सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले बुद्धवन प्रोजेक्टचे स्पेशल ऑफिसर मल्लेपल्ली लक्ष्मीयाजी, आमचे मित्र चर्मकार नेते संजय खामकरजी, सुप्रीम कोर्टात जे आम्हा सगळ्यांची बाजू मांडतात ते ॲडव्होकेट शैलेश नारनवरेजी, आमचे मित्र बाणाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम साहेब, कुलदीप रामटेके साहेब, ॲडव्होकेट मस्केजी, या ठिकाणी येऊन गेलेले श्यामकुमार बर्वेजी, या ठिकाणी जे सूत्रसंचालन करतायत ते क्रांती आगलावेजी, तक्षशिला वाघधरे मॅडम, आता ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले त्या ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम, आणि उपस्थित माझे सगळे बंधूनो, भगिनीनो, या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. मला वाटते अजून प्रीतम बुलकंडेजी आहेत, आमचे अमन कांबळे साहेब आहेत, आणि मला अजून ते आमचे एक मित्र दिसले, कटके सर, आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले माझे सगळे प्रबुद्ध बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित सगळे बंधूनो, भगिनीनो, आणि माझ्या सगळ्या मंडळींनो, या ठिकाणी यायला उशीर झाला. आदरणीय हिरेखंड सर वारंवार फोन करत होते, परंतु या ठिकाणी यायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमचे नागपूर नगरीमध्ये सुंदर असे आरक्षण संवर्धन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अत्यंत वेगळे वेगळे विषय घेऊन या ठिकाणी मांडणी प्रत्येकाने केलेली आहे. संपूर्ण देशामध्ये आरक्षण हा विषय घेऊन अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. कोणी सपोर्टमध्ये करत आहे, कोणी विरोधात करत आहे. महाराष्ट्रामध्ये वेगळ्याच पद्धतीचं वातावरण आजच्या घडीला सुरू आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी, धम्मभूमी आणि आम्हा सगळ्यांची प्रेरणाभूमी पण आहे. अत्यंत प्राचीन अशा नागवंशीयांच्या इतिहासानं समृद्ध, त्यांना आमच्या इतिहासानं समृद्ध झालेली या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दीक्षा घेतली आणि आम्हा सगळ्यांना प्रबुद्ध केलं.
या ठिकाणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अनेक मंडळी बोलले असतील. मला या बाबतीत आता जास्त काही बोलायचं नाही. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपवर्गीकरणाचे आता मोर्चे जिल्ह्यामध्ये होत आहेत. आज पण पुण्यात आहे, उद्या नांदेडला आहे, 12 तारखेला औरंगाबाद, संभाजीनगरला, अशा अनेक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्तीनं सगळीजण आंदोलन करतात. मी या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती विदर्भानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी या विषयाला प्रचंड ताकदीनं घेतलाय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या विषयाला आपण पोहोचवण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. खरं म्हणजे कधी कधी विचार येतो की 2000 वर्षापर्यंत ज्या समाजाला जगण्याचा अधिकारच नव्हता, म्हणजे कुत्र्याला साखर मुंगीला भाकर पण माणसाला माणसाच्या सावलीचा विटाळ पडणारी व्यवस्था अनेक वर्षापासून या देशामध्ये अस्तित्वात ज्या लोकांनी आणली, त्यांनीच सामाजिक न्यायाचे पुडके गायचे आणि सामाजिक न्यायाच्या नावाखाली वंचितांना पहिल्यांदा काहीतरी आरक्षणाचा एक तुकडा फेकावा, अशा पद्धतीचा विचार मांडून आरक्षणालाच तुकडे तुकडे करायचा प्रयत्न करणारी व्यवस्था 75 वर्षातच निर्माण करायची. म्हणजे आरक्षणाची किती भीती झाली याचा तुम्हाला अंदाज येईल. ज्या लोकांनी 2000 वर्षापर्यंत तुमचे लचके तोडले, तुमचा जगण्याचा अधिकारच ज्यांनी हिरावून घेतला, ज्यांनी तुम्हाला जाती आणि धर्माच्या नावानं तुम्हाला इतकं खेचून बांधलं, इतका शृंखलाने जखडल्या, ते नागपूरचे आमचे सुरेश भट म्हणतात ना, माझा प्रवास गेला संपूर्ण ज्या ठिकाणी, मज भेटले तिथेही चकवे तरे तरेचे, एकाच चेहऱ्याला मी आठवू कशाला, जखमी करून गेले बिचवे तरे तरेचे. आमचा इतिहास असाच झाला, जगणंच त्यांचं नाकारलं आणि आज त्या महामानवाने आम्हा सगळ्यांना जो अधिकार दिला, आणि त्या अधिकाराच्या इतिहास जर तुम्ही गेला तर त्या महामानवाने आरक्षण तुम्हाला मागितलं असं तर म्हटलंच नाही. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, गोलमेदान परिषदांचा इतिहास माहित आहे, त्याच्यानंतर कम्युनल अवॉर्ड माहित आहे. आजचा दिवस आहे फार अत्यंत चांगला आहे, 8 ऑगस्ट आहे. मला वाटतं 8 ऑगस्ट 1942ला चले जाव मुंबईमध्ये सुरू झालं आणि मग आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य भेटलं. त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं पण महत्व या ठिकाणी आहेच. आणि नंतर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची मागणी ब्रिटिशांनी मान्य केली 1932 मध्ये. आता तारखेबिरकेत मी जात नाही, महात्मा गांधींनी उपोषण केलं आणि तो आमचं स्वतंत्र प्रतिनिधित्व हिरावलं आणि त्याच्यातून आरक्षण भेटलं. तरी कोणी म्हणते आम्हाला आरक्षण कुठं याच्यात भेटलं. या ठिकाणी बरेच वकील मंडळी आहेत बसलेले. आरक्षण कुणाला म्हणतात? 2000 वर्ष ज्यांनी घेतले ना, आता कॉलेजियमची जी गोष्ट करतात त्याला आरक्षण म्हणतात. आता आमच्या स्मिता कांबळे म्हणत होते 95% एकच उच्चवर्णीय लोक ज्या ठिकाणी मांडून बसले, जिथं न्याय व्यवस्था, हे 4 जे लोकशाहीचे स्तंभ आहेत, त्या एकेका स्तंभाचा जर विचार केला तर लक्षात येते आरक्षण कुणाला म्हणतात आणि आरक्षण कशा पद्धतीनं 3% लोक या देशातल्या 95% लोकांवर राज्य करतात. हजारो अनेक वर्षापासून त्याला आरक्षण म्हणतात. तुम्ही घेतलेलं आरक्षण आहे. आम्हाला परमपूज्य बाबासाहेबांनी आमचे अधिकार दिले, त्या अधिकारावर घाला घालण्यासाठी महाराष्ट्रात परत उपवर्गीकरण करणं म्हणजे कुठंतरी तुम्हाला भीती वाटायला लागली. आम्हाला बरं वाटते आमची पोरं. मी
का मध्यंतरी आता काही पोरांचा विचार करायला लागलो होतो का आमचे परदेशात जातात शिकायला पोरं, त्यांचा सत्कार करायला पाहिजे. आणि काल परवा मी यादी जेव्हा घेतली आणि परदेशी शिक्षणामध्ये आपली जी लेकरं जातात त्यांचा जेव्हा यादी काढली तर मला आश्चर्य वाटलं. त्या 125 पोरांपैकी मागच्या 2 वर्षात 125 पोरांची यादी मला भेटली. आश्चर्य त्याच्यातलं असं होतं की त्याच्यातली 80% पोरं हे जगातल्या QS रँक मधल्या 50%च्या आतमधली होती. विचार करा, या देशामध्ये 200 QS रँकचे एकही विद्यापीठ नाही आहे. तक्षशिला आणि नालंदा होता, परंतु आता हे आंबेडकरी विचारानं प्रेरित झालेली मुलं जगातल्या टॉप QS रँकच्या म्हणजे 50च्या आतमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये 80% पोरं. आश्चर्य वाटते. सगळ्या ऑक्सफोर्ड मधून तर कोलंबिया पासून तर सिडनी सगळीकडे आपली लेकरं जात आहेत. आणि हा खरा प्रबुद्ध आंबेडकरी समाज. मग तो पोरगा तिथून बोस्टन मधून जरी बोलला तरी तो आंबेडकरी विचार आहे. आणि म्हणून आता परिवर्तन झालं. आणि आता प्रत्येक नेतृत्वामध्ये जिथं जिथं अन्याय होतो, जिथं जिथं अत्याचार होतो, जिथं जिथं गांजलेल्या माणसावर अत्याचार होतो, तिथं बाबासाहेब उभे राहतात. बाबासाहेब इतके प्रचंड मोठे झाले, इतके मोठे झाले की आता बाबासाहेबांशिवाय कोणती चळवळच चालत नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यवस्थेला, प्रत्येक मुसोलिनीच्या अवलादीला, प्रत्येक हिटलरच्या अवलादीला बाबासाहेबांची भीती वाटायला लागली. आणि म्हणून तुमचं पण उपवर्गीकरण काळजी करू नका, काही होत भीत नाही. आम्ही 20 तारखेला मोर्चा केला मुंबईत. आता सगळीकडेच होत आहे, तुम्ही पण सगळीकडे मिळून करतोय. आणि मला वाटते आपण सगळेजण निश्चितच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळी कामं करतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळी जण या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण कामाला लागलेले आहात. मी इतिहासात जात नाही. 20 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये 15 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र शासनानं जी समिती बनवली, बदर नावाची समिती, अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती, त्याचा अहवाल 16 मार्चला यावर्षी आला. आणि त्याच्यानंतर तो अहवालच सगळ्यांच्या पुढे सार्वजनिक झाला नाही. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पुढं आमची आंदोलनं झाली. 59 जातीमध्ये 13% आरक्षण वाटण्याचा विषय. आता 59 जातीमध्ये काही इतक्या छोट्या जाती आहेत, परंतु हा जो अहवाल बनवला गेला हाच फ्रॉड अहवाल आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या लोकांच्या हातून हा अहवाल बनवला गेला त्याच्यामध्ये एकाच समाजाची लोक आहेत. म्हणजे 59 जातींच्या लोकप्रतिनिधी नाही विचारलं गेलं नाही, 59 जातीच्या बुद्धिवंतांनाही विचारलं गेलं नाही, 59 जातीमधल्या एकाही माणसाला विचारलं गेलं नाही. 58 जातीच्या समाजाने कधी मागणी पण केली नाही. सर्वोच्च न्यायालयानं असं कधी म्हटलं नाही की अनुसूचित जातीचं फक्त उपवर्गीकरण करा. अनुसूचित जातीचं पण त्याच्यामध्ये म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं कंपल्सरी पण केलं नाही, पण सरकारला पडली. कारण काही लोक म्हणत होते उपवर्गीकरण झालं तर हे या महाराष्ट्रामध्ये जे 71% अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाची लोक आहेत, ती बाबासाहेबांच्या विचारीचे, यांना मागं खेचता येईल. हा खरा विचार आहे. जे 10-10.5% माझे चर्मकार बांधव आहेत, जे अनेक वर्षापासून स्वतःच्या मेहनतीनं काम करतात, जे पुढे गेलेले आहेत, जे अमेरिकेत दिसतात, जे इंग्लंडमध्ये दिसतात, जे जगाच्या कानाकोपऱ्यात जे दिसतात, ते बाबासाहेबांचं नाव मोठ्या अभिमानानं घेतात, प्रचंड ताकदीनं घेतात. हा समाज मागे राहिलं पाहिजे असं काहींना वाटतंय. असे असंख्य छोटे छोटे समाज आहेत जे अजूनही पुढे गेलेले नाहीत, त्यांना 2 वेळची भाकर भेटत नाही. अशी असंख्य जाती आहेत. या 59 जातींपैकी कुणालाच विचारलं गेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरी मेक लक्षात येते. आता हा अजेंडा कसा आहे या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण सगळे प्रबुद्ध आहात. मी या बाबतीत जास्त काही बोलणार नाही. परंतु या सगळ्या उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिले होते
का संख्यात्मक आणि वस्तुनिष्ठ डेटा एकत्रित केला पाहिजे. तो डेटा काही सरकारनं अजून काही केला नाही. त्याच्यानंतर सगळ्या जातींना विचारात घेतलं पाहिजे, त्यांच्यामध्ये भांडणं झाली नाही पाहिजे असं पण म्हटलं होतं. दुर्दैवानं तसं पण झालं नाही आणि 59 जातीच्या कोणत्याही प्रतिनिधीला घेतलं नाही. आणि या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचं कारस्थान ज्या कुणा मंडळीनं केलं, परंतु आम्हा सगळ्यांना वाटायला लागलं, मी पण गावात राहतो, ह्या 61% समाज अनुसूचित जातीतील महार आणि बौद्ध समाज आहे. या समाजाची स्थिती तरी कशी आहे? आता लेकरं शिकायला लागली. बाबासाहेबांनी म्हटलं शिका तर शिकते. किती पोरांच्या हाताला काम भेटतंय, किती बेरोजगारीचं प्रमाण आहे, प्रचंड मोठं प्रमाण आहे. PhD वाले पोरं जेव्हा पोलीसच्या भरतीमध्ये येते ना, तेव्हा वाईट वाटते. नोकऱ्या तर नाहीच आहेत. आणि आउटसोर्सिंग, MA PhD झालेले पोरं आउटसोर्सिंग 15,000 काम करते आणि तो मालक कधी पण काढायची धमकी देते. काय वाटत असेल बाबासाहेबांनी ज्यांनी कामगारांसाठी कायदे केले? काय वाटत असेल त्या माझ्या भगिनी बाबासाहेबांना ज्यांनी आमच्या भगिनींना साठी पुढं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामं केली? म्हणून ही व्यवस्था जर खऱ्या अर्थानं बदलवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा का तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. दुर्दैवानं जे शासनकर्ती जमात व्हायला लागली तेच बगल बच्चे कसे निघाले तर माहित नाही. परंतु मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणतो का उपवर्गीकरण करताना तुमच्या भागातला जो आमदार असेल त्याच्या घराच्या पुढे जा आणि त्याला म्हणा की उपवर्गीकरण करता येऊ नये. 59 जातींचा वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डेटा घ्या. तिथल्या सगळ्या तत्व जे प्रज्ञा पुरुष आहेत, जे चांगले मंडळी आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित घ्या आणि त्याच्यानंतर सरकारनं त्या सगळ्यांना विचारलं पाहिजे, न केलं पाहिजे. आता विरोध करण्यासाठी प्रत्येक आमदाराने प्रत्येक खासदारांना लिहून दिलं पाहिजे का सरकारनं उपवर्गीकरण करू नये. काय आहे, कोरीच दिसते. म्हणून माझी विनंती एवढीच असेल की कोरीच दिसली तर मला वाटलं वेळ पण लिहिला नाहीये. हालची वेळ झाली म्हणून मला काही माहित नव्हतं. चला बरं आहे. तरी पण अत्यंत चांगली ही उपवर्गीकरण परिषद आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतली. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपण सगळीजण एक लहानपणी रेडिओवर गाणं यायचं ना, मला ते काही गाणे खूप आवडतात. मी एक सिनेमा पण बनवला. मी आता माझी नाटक सुरू आहे, पाण्यानं पिटला वनवा संपूर्ण महाराष्ट्रात, महाडच्या 14 तळ्याच्या 100 वर्षाच्या निमित्तानं. लहानपणी मी एक गाणं ऐकायचं, इन काली सदियों के सर से, इन काली सदियों के सर से, जब इन काली सदियों के सर से जब दुख का बादल पिघलेंगे, जब सुख का स्वर्ग छलकेगा, जब अंबर झूम के नाचेंगे, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. आपण अपेक्षा करूया असाच प्रबुद्ध भारत जो बाबासाहेबांच्या विचाराने, भगवान बुद्धाच्या विचाराने या देशात निर्माण होईल, जिथं जात ही व्यवस्था असणार नाही, जिथं जातीच्या माणसं ओळखली जाणार नाही, तर ती त्यांच्या प्रबुद्धतेच्या नावानं ओळखली जातील. आणि असा समाज या ठिकाणी घडावा. उपवर्गीकरणाला आम्ही तर विरोध करतोच, आपण पण गावागावामध्ये जावं आणि या उपवर्गीकरणाचा विरोध करावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमस्कार, धन्यवाद.